नगराध्यक्षपदासाठी अर्पिता शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। अर्पिता विजयराज शिंदे भाजप, राष्ट्रवादी आरपीआय युतीच्या वतीने लढणार निवडणूक। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप, राष्ट्रवादी तसेच आरपीआय गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून माजी आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या पत्नी अर्पिता शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। अर्ज दाखल करतेवेळी विजयराज शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे समन्वयक टी.डी. अंभोरे पाटील, अॅडव्होकेट व्ही.जी. पाटील, विश्वनाथ माळी, दत्ता पाटील, चंद्रकांत बर्दे यांच्यासह इतर पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते। दरम्यान भाजपा, राष्ट्रवादी व आरपीआय युती बुलढाण्यातील नगराध्यक्षपदासह सर्व प्रभागातील जागा लढवत असून बुलढाणा येथील जनता युतीच्या मागे उभे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। तद्वतच बुलढाणा नगराध्यक्षपदासाठी भाजपाच्या वतीने सौ अर्पिता विजयराज शिंदे व सरला बाहेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। मात्र पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म सौ अर्पिता शिंदे यांच्या अर्जासोबत जोडलेला असल्याने सौ शिंदे ह्याच नगराध्यक्षपदाची निवडणूक लढतील हे जवळपास निश्चित झाले आहे। इथे महायुती नसून आमची युती आहे आणि भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी अजितदादा आणि आठवले आरपीआय अशा प्रकारची आमची या ठिकाणी युती झालेली असून यामध्ये आम्ही जवळपास नगराध्यक्षासहित संपूर्ण जागा या ठिकाणी लढतो आहे। काही एक दोन ठिकाणचे कागदपत्र अपूर्ण आहेत, ते सुद्धा पूर्ण होतील, परंतु जवळपास सर्व जागा युतीच्या माध्यमातून लढून भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी आठवले गटाचा झेंडा हा नगरपालिकेवर निश्चितपणे फडकेल आणि भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त नगरपालिकेसाठी, समाज निर्मितीसाठी बुलढाण्यातील शुद्ध जनता ही निश्चितपणे या युतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील हा मला या ठिकाणी विश्वास आहे। या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगराध्यक्षपदाचे 2 उमेदवारी अर्ज भरले गेले आहे, ज्यामध्ये एक अर्पिता विजयराज शिंदे, दुसरा अर्ज भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष सरला मंदार बाहेकर असे 2 उमेदवारी अर्ज आहे। विड्रॉलच्या दिवशी याच्यातला एक अर्ज विड्रॉल होऊन ते एक अर्ज काय विविध प्रकारच्या ज्या सूचना होत्या त्या पद्धतीने आम्ही सगळे अधिकार स्थानिक पातळीवरती दिलेले होते आणि त्यानुसार जिथे जिथे ज्यांचं जुळलं त्या ठिकाणी युती झाली, कुठे स्वबळावरती आहे, कुठे महायुती झाली।